नमस्कार. मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या व इतर कामाविषयी वारंवार उपस्थित होणारे प्रश्न जसे की सरपंच, सदस्य, ग्राम रोजगार सेवक व शासकीय कर्मचारी यांना मनरेगा कामाचा लाभ घेता येतो का, यासंबंधीचे इतर अनेक प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लवकर सुरुवात करूया. मी उमेश बुराडे MG नरेगा ॲडव्हान्स या चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व यासंबंधी इतर काही प्रश्न जर आपल्याला विचारायचे असल्यास व्हिडिओला कमेंट करा. चला तर मग आपण पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना मनरेगाच्या कामाचा लाभ घेता येतो काय? तर उत्तर आहे होय. महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शन पत्र दिनांक 12 ऑगस्ट 2016 अन्वये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या पदावर असणारी व्यक्ती जर महात्मा गांधी नरेगा योजनेच्या विहित निकषामध्ये बसत असतील तर त्यांना शासनाच्या प्रचलित नियम व धोरणानुसार वैयक्तिक लाभाची कामे मंजूर करता येतील. यानंतरचा प्रश्न आहे, ग्राम रोजगार सेवक यांना वैयक्तिक लाभ घेता येतो का? तर होय. ग्राम रोजगार सेवक हे पद पूर्णवेळ नसल्याने त्यांचे जीवनमान उंचवण्याकरिता नरेगाच्या माध्यमातून त्यांना वैयक्तिक लाभाची कामे देता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, अज्ञान पालकाच्या नावे जमीन असल्यास त्याला वैयक्तिक लाभाचा काम देता येतो का? तर होय. अज्ञान लाभार्थी असल्यास त्याच्या पालकाच्या नावे अपाक असल्याने वैयक्तिक कामाचा लाभ हा देता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, बहुधारक यांना वैयक्तिक कामाचा लाभ घेता येतो का? सहाय्यक आयुक्त नागपूर यांचे पत्र दिनांक 31/5/2015 यानुसार जर लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, VJNT, FRA, अपंग, कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब या प्रवर्गातील वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या पात्रतेसाठी जमिनीच्या कमाल मर्यादेची म्हणजेच उदाहरणा किती आहे याची अट ही लागू नये. नंतरचा प्रश्न आहे, जॉब कार्डसाठी वयाची अट आहे काय? तर होय. जॉब कार्ड मिळवण्यासाठी किमान 18 वर्ष प्रौढ वय असणे आवश्यक आहे, मात्र कमाल वयाची अट यामध्ये नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, शासकीय इतर संस्थेत नोकरीवर आहे त्याला वैयक्तिक कामाचा लाभ घेता येतो का? तर नाही. योजनेअंतर्गत वैयक्तिक कामावर लाभार्थ्याने स्वतः मजूर म्हणून काम करणे आवश्यक असल्याने नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ देता येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, लाभ घेण्यास इच्छुक व्यक्ती शहरी भागाचा रहिवासी आहे पण शेती ग्रामीण भागात आहे त्याला लाभ घेता येतो का? तर नाही. नरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ घेण्यासाठी जॉब कार्डची आवश्यकता असते आणि जॉब कार्ड व्यक्ती ज्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे ती ग्रामपंचायत वितरित करीत असते. त्यामुळे शहरी भागात वास्तव्यात असलेला व्यक्तीस नरेगाच्या माध्यमातून लाभ देता येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक खाते आहेत त्यात कुशल निधी जमा होण्यास अडचण आहे, काही उपाय आहेत का? तर होय. जिल्हा मध्यवर्ती बँकमधील खाते नरेगा संकेतस्थळावर व्हेरीफाय होण्याकरता अडचण जाते, त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते संकेतस्थळावर नोंद करून समोरची प्रक्रिया करावी. यानंतरचा प्रश्न आहे, वैयक्तिक लाभाच्या कुशल देयकाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करता येते काय? तर नाही. माननीय आयुक्त नरेगा नागपूर यांचे परिपत्रक दिनांक 29/5/2018 अन्वये निर्देशित केल्यानुसार मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कुशल देयके थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभाची कुशल देयके ग्रामपंचायतीच्या खात्यात अदा करता येणार नाही. मात्र लाभार्थीची आर्थिक कुवत नसल्यास ग्रामपंचायत बांधकाम करून देऊन देयके ग्रामपंचायतीस घेऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आहे, मशीनचा वापर मनरेगा कामावर करता येतो का? तर होय. मग्रारोयो अंतर्गत दरवर्षी मास्टर सर्क्युलर वितरित करण्यात येत असून त्यामध्ये
प्रकरण 7.1.3 मध्ये अनुदेय यंत्राची यादी दिलेली आहे। या अनुदेय यंत्राचा मनरेगाच्या कामावर आवश्यकतेप्रमाणे वापर करता येणार आहे। नंतरचा प्रश्न आहे 8 ला एकूण क्षेत्र 0.40 हेक्टर आहे, परंतु 2 ठिकाणी आहे, तर सिंचन विहिरीचा लाभ घेता येईल काय? नाही। शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 अन्वये निर्देशित केल्यानुसार लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे। तसेच सामूहिक विहीर घेताना सुद्धा 0.40 हेक्टर क्षेत्र हे सलग असणे आवश्यक आहे। नंतरचा प्रश्न आहे शेती एका तालुक्यात आणि राहणार दुसऱ्या तालुक्यात आहे, तर काम घेणे शक्य आहे का? तर होय। माननीय आयुक्त मनरेगा नागपूर यांचे पत्र दिनांक 7 मार्च 2011 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार लाभार्थी ज्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीमधून कामाला मान्यता घेऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये वर्क कोड तयार करून काम करण्यात यावं। यानंतरचा प्रश्न आहे जॉब कार्ड संदर्भात। जॉब कार्ड ए तालुक्यातील बी ग्रामपंचायतीचा आहे आणि काम सी तालुक्यातील डी येथे झाला, तर मानधन कोणत्या GRS ला देण्यात येणार आहे? याविषयी माननीय आयुक्त यांचं पत्र दिनांक 7/3/2014 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार लाभार्थी ज्या ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीमधून कामाला मान्यता घेऊन त्याच ग्रामपंचायतीमध्ये वर्क कोड तयार करण्यात यावा असे निर्देश आहेत। त्यामुळे लाभार्थी ज्या गावचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीमध्ये मनुष्यदिन निर्माण होऊन वर्क कोड तयार केलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकास त्याचे मानधन हे मिळणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या जॉब कार्डवरील कुटुंब प्रमुख सोडून त्याच जॉब कार्डवरील इतर सदस्य याला लाभ दिला तर सेल्फ करून घेणे आवश्यक आहे का? हा MI संबंधीचा प्रश्न आहे। होय, कारण जो लाभार्थी आपण सेल्फ म्हणून नोंदणी करत नाही तोपर्यंत त्याचे कुशल देयके अदा केल्या जाऊ शकत नाही। नंतरचा प्रश्न आहे एखाद्या कामाचे मार्कआउट दिल्यानंतर बिफोरची जिओ टॅगिंग झाली, नंतर काम सुरू होण्यापूर्वी ती जागा बदलणे शक्य आहे काय? तर होय, बिफोरची जिओ टॅगिंग झाल्यानंतर काम सुरू होण्यापूर्वी ती जागा बदलणे शक्य आहे। याकरिता बिफोरमध्ये केलेल्या जिओ टॅगिंग रद्द करून घ्यावे व दुसऱ्या जागेचा जिओ टॅग नव्यानं करून घ्यावा। यानंतरचा प्रश्न आहे XYZ कामाचा वर्क कोड काढण्यात आला, तो शिकोरमध्ये आहे, त्यात करेक्शन असल्यास कसे करता येईल? तर यामध्ये शिकोर मधून होत असलेल्या इस्टिमेटला करेक्शनची सुविधा नाही, कारण पंचायत स्तरावरील कामाचे वर्क कोड हे शिकोर प्रणालीमध्ये जात असल्याने कोणत्याही कामाचे सांकेतांक तयार करीत असताना काळजीपूर्वक तयार करावे। यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या लाभार्थी यांचे XYZ काम प्रगतीपथावर आहे आणि तो मयत झाला तर त्याचे कुशल बिल काढण्याची कार्यपद्धती काय असणार आहे? तर एखाद्या लाभार्थी यांचे XYZ काम प्रगतीपथावर असताना तो मयत झाला असल्यास त्याचे कुशल बिल त्यांच्या कायदेशीर वारसदार यांच्या नावाने देण्यात यावे। ही प्रक्रिया करीत असताना ग्रामपंचायतकडून तसे लेखी घ्यावे जेणेकरून भविष्यात कुठलीही अडचण उद्भवणार नाही। यानंतरचा प्रश्न आहे सिंचन विहीर काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी किती आहे? तर शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 अन्वये निर्देशित केल्यानुसार विहिरीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्यात यावे। असे सुद्धा निदर्शनास आले आहे की विहिरीची कामे चांगल्या गतीने केल्यास 4 महिन्यात पूर्ण होते, तथापि सलग 2 वर्षात विहिरीची कामे पूर्ण करण्यास कालावधी हा ठरवून देण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असल्यास याच पद्धतीची माहिती मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व या संबंधीचे आपल्या मनात काही प्रश्न असल्यास व्हिडिओला कमेंट्स करा। नक्कीच यावर आपल्याला उत्तर मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।